सो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आला आहे. इकडे रोशन दादा आहे आणि आमचं इकडं जायचं प्लॅन गोव्यात आहे. तिकीटा पण काढायची आहेत अजून. गर्दी बघा, बहुतेक कशी तरी ट्रेन आली आहे वाटतं, नाहीतरी आधीची लोकांना बसलेली आहेत. सो चला बाय बाय रत्नागिरी. तिकिटा काढायची आहेत अजून. फायनली ट्रेन आलेली आहे आपली आणि आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरनं थिवीमला जात आहोत. डबे थांबते 19-20 दिवस आहे. 19-20 काय पाठी पुढे झाला तर जवळजवळ बहुतेक ट्रेन इकडे खाली होत असं वाटतं आहे. चलो बाय बाय रत्नागिरी. सो ही गाडी आहे ओका एक्सप्रेस. तो ओका एक्सप्रेसने आपण चालला आहे थिवीमला. किती वाजता पोहोचतं? 1-2-2.5 तास तरी लागतील पोचूक. ओके, जो ट्रेनचा प्रवास बरेच दिवसांनी जाते आहे काहीतरी ट्रेनने. ट्रेनमध्ये आहे आणि आहे ना टीसी आत्ताच आलो होतो आणि टीसी आलो ना तर 4 जण होते. 4 जणांका आहे ना 4 जणांका चांगलो फाईन बसलो, कारण ते तिकीट आहे ना किड्सची काढलेली. थीम स्टेशनला उतरला आहे. हे बघा रोशनदा आणि मी. तर सांगायचं एवढंच आहे की 4 जण आमच्याबरोबर होते, तर ते जाणार होते पुढे, तर त्यांनी किड्सची तिकीटा काढल्यानी. त्याच्यात तो एक होतो तो जरा मेंटलच होतो, तर त्यांनी किड्सची तिकीटा काढल्यानी. किड्सची तिकीटा काढल्यानी आणि नेमकं टिफिन पकडल्यानी. त्यासनी पकडल्यावर लावल्यान फाळको 1720 रुपये फाळको लावल्यान सगळं एकूण, आणि 720 रुपये तिकिटाचे. म्हणजे टोटल मारा किती यो बसलो. म्हणजे एक ही जरा चुकी केला हो ना तर असं फाळको बसता तिथे आल्यावर. तर तसाच त्यांचा झाला. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, असा काय करू नका. कारण पुढचं प्लॅन आमचं आहे ना, आमची कुलदेवता नवदुर्गा ओरिंदा आहे, तर तिकडे जायचं प्लॅन आहे. तर चला भेटूया तिकडे. आता बस करू लागणार आहे असं वाटतंय. तर स्टेशनपासून पुढे आहे ना जरा चालत आल्यावर इकडे म्हापसा गाडी लागता. तर ह्या गाडीने आता पुढे जातो आहे म्हापसाला, आणि म्हापसावरनं परत पणजी गाडी पकडू लागणार आहे वाटतं. इकडं आता डायरेक्ट म्हापशात जातो आहे आपण. आणि म्हापसा इकडं आहे ना जवळजवळ 9 किलोमीटर असतात. तर 9 किलोमीटरचं प्रवास 15 ते 20 मिनिटं तरी लागतील आय थिंक. आता इकडं सोडतील ना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्याच्यात बघा म्हापसा 9 किलोमीटर दाखवत आहे. बाकीचा कलंगुटी बीच वगैरे 20 किलोमीटर आहे. पंजिम 24 किलोमीटर आहे. पुढे जाऊन बघूया. आता म्हापसावरनं परत एक गाडी बदलूक लागत. कुठली बा गाडी आहे त्याची, वैतागला अक्षरशः. बघा इकडे बसलो आहे. आता इकडं किती वेळ लागत काय माहित नाही. गारगो तर जाम भारी आहे. सकाळ असल्यामुळे आहे ना, म्हणजे एवढी थंडी नाही आहे, पण हाय बऱ्यापैकी थंडी आहे इकडे पण. गाडी फुल लोड केल्या नाही, स्वतः बाहेर उभं राहिलो. तो कंडक्टर आहे वाटतं. अजून तर काय आलेलो नाही पैसे घेऊ, म्हणजे तिकिटा काढू येत की नाही तर आपण समजत नाही. माका वाटला होता तिकीट आधी घेतात, तिकीट उतरल्यानंतर घेतात. ह्या बघा माका वाटला होता तिकीट आहे ना आधी घेतात, पण या वडाप होता. तो चंदन मला आधी सांगितलं नाही. तर या वडाप होता. वडाप 30 रुपये दिला, 30 रुपये. आणि आता काय आला बाबा म्हापसा का लावा आहे. आता म्हापशावरनं पणजीत जायचं आहे. तर थोडंफार नाश्ता करता. इकडे गाड्या बघा किती लागलेल्या आहेत. पणजी आणि पणजीकच जायची आहे. पणजीकच जायचं आहे. आता नाश्ता करता आणि नाश्ता करणार आणि पुढे जाणार. इकडं आहे ना डायरेक्ट आता पणजीत जाणार. पणजी बस पकडला आहे. असं माहीत नाही, जास्त आहे इकडं ना. तर हे नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आहे ना इकडे डायरेक्ट आता बस लागली. तर आता ही फुल झाली ना लगेच सोडते. यांचं असं आहे फुल झाल्याशिवाय ना सोडत नाही, किती काय झालं तरी.
तर आता बघूया किती वाजता आहे. 5-10 मिनिटात पूर्ण होईल वाटतं. आणि पैसे पण आहेत ना उतरल्यानंतर घेतात. एक म्हणजे आपण जेव्हा उतरताव ना माका असं वाटेल लगेच तिकिटा जशी घेतात ना तशी घेतात. पण या एक प्रकारे वडाप असताना तसाच आहे. तर वाटतंय भारी, पण ह्या जरा काहीतरी वेगळाच वाटला मला. म्हणजे जसा रिक्षात वगैरे बसतो ना आपण तसा वाटला. पैसे घेतात ना मस्त सोडत नाही आपल्याला. गाडी सुटली आता, मस्त चालवत आहे गाडी. कॉन बघा बसलोय तो भारी एकदम. सो पंजिमच्या ह्याच्यावर आलो आहे, पंजिम बस स्टँडच्या इकडे. तर इकडून परत दुसरी गाडी बदलूक लागणार आहे. नाव काय आपल्या ह्याचा? टॉप कोला. टॉपचा कोला. टॉप कोला. आता ह्या पार करून आमचा काहीतरी चुकला आणि आम्ही दुसरीकडेच गेला होता. इकडे आता एका विचारला तर त्यानं सांगितलं ह्याच्या पलीकडे जायचं आहे बस स्टँडच्या. टॉपचा कोला पकडू. टॉपचा कोला. टॉपचा कोला काय? टॉपचा कोला ह्याची कोण? मडगाव वाडी ना. इकडं मडगाव पकडणार ही बघा. तर इकडं मडगावला जाणार. चला. तर होंडा गाडी पकडला हवा आणि डायरेक्ट जाता इकडं. या गाडीत आहे ना कोण जास्त नाही आहे. खाडखाड वाजताय पण सगळा. सो आता टॉप कोलाला उतरलो आहे आणि इथून चालत आता डायरेक्ट मंदिराकडे जे नवदुर्गा टेम्पल आहे, म्हणजे आमची कुलदेवता, बोरकरांची कुलदेवता. तर तिकडे जातो आहे. खास त्याच्यासाठी आलो होतं. 4 गाड्या बदलून आलाव. 4 एक नाही तर 4 एसट्या बदलून आलाव. ट्रेन मधनं उतरलाव, 4 एसट्या बदललाव. ट्रेनला जेवढं वेळ नाही ना लागलो तेवढं एसटीन लागलो. एक साधारण 8 वाजता आलो आहे मी आणि आता वाजले आहेत एक 11:15 11:30 वाजले आहेत. काय आता बोलणार. सो फायनली पोचला बा इकडे आपल्या मेन लोकेशनला, जिकडे आपल्या यायचा होता. रोशन तर कधी चालत नाही, गोव्यात येऊन चालताय. रोज एफझेड वरना फिरणारा माणूस गोव्यात येऊन चालताय बघा. श्री नवदुर्गा प्रसन्न घेत नाही होती. सो मंदिरात आलोय आणि खाल्ले आताच मंदिरातून बाहेर पडलो आहे आणि आहे ना 50 रुपयात कुपन आहे आणि 50 रुपयात आहे ना जेवण भेटतंय आपल्याला इथे नवदुर्गा मंदिरामध्ये. तर आता ते मस्तपैकी घेणार आणि इथून पुढच्या प्रवासाला म्हणजे सुरुवात करणार. मस्त दर्शन वगैरे पण छान झालं आणि मंदिर पण आहे ना खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. मेन म्हणजे 50 रुपयाचा कुपन काढला नाही बघा. एवढे पदार्थ खाऊ भेटत आहे 50 रुपयात नवदुर्गा मंदिरात. हे बघा, कधी आलं तर नक्की इकडेच या 50 रुपयाचं कुपन काढून. जेवण वगैरे पण व्यवस्थित झाला आणि दर्शन पण व्यवस्थित झाला. तर काहीतरी यांना आता थांबण्याची वेळ आलेली आहे, तर व्हिडिओ नाहीतर मोठं होईल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पण नवीन असेल तर सबस्क्राईब करून विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.